कसं आपण कसं वाटते? नमस्कार, माझं नाव डॉक्टर विजय गायकवाड. लुमिरेज मसूरच्या थेरपी सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज एक आनंदाची गोष्ट आहे, एक गुड न्यूज आहे आणि ही आनंदाची बातमी मी आपल्या सर्व लोकांशी शेअर करू इच्छितो, सांगू इच्छितो. तर आनंदाची बातमी अशी आहे की गेल्या कित्येक दिवसापासून, जवळपास महिन्यापासून भास्कर बाबा आपल्या या मसूरच्या थेरपी सेंटरला आले होते. येत आहेत, थेरपी घेत आहेत आणि थेरपी घेतल्यानंतर यांच्या शरीरामध्ये काय अमोल बदल घडलेला आहे. तर ह्या अमोल बदल काय घडलेला आहे, ही आनंदाची बातमी काय आहे हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि सांगण्यासाठी असे आपले बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी प्लीज वेलकम करतो भास्कर मोहिते बाबांना. बाबा, तुमचं नाव मला माहित आहे, पण बसलेल्या आई बाबांना तुमचं नाव माहित नसेल, तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव भास्कर पंडित मोहिते. बाबा, तुम्ही कुठं राहिलाय? बोरगडला. बोरगडला. बाबा, पुष्पकनगरला राहिलाय. बाबा, तुम्हाला इथे यायच्या अगोदर तुम्हाला कोणकोणते त्रास होते बरं, पूर्णपणे सांगा. मला गुडघ्याचा त्रास होता अजून? आणि छातीमध्ये दुखून यायचं, दम लागत होता. अजून? आणि हाताचं काप होत होतं. हाताचं असं कंपन होत होतं, थरथर होत होतं. गुडघ्याचा त्रास तुम्हाला होता? हो. हाताला कंपन होत होतं? हो. अजून घशाला होता, गळ्याला? घशाला दम लागत होता. दम लागत होता, श्वास फुलत होता. श्वास फुलत होता. दुसरा काही त्रास होता का अजून? अजून पोटाचा त्रास होता. पोटाचा त्रास होता, पोट साफ होत नव्हतं. हो. बाबा, या आजार तुम्हाला किती वर्षापासून तुम्हाला हा होता आजार? हा, बरेच वर्षापासून. बरेच वर्षापासून का? बाबा, या आजाराला बरं करण्यासाठी तुम्ही किती दवाखाने केले बरं आतापर्यंत? भरपूर दवाखाने केले. काही फरक पडला का त्यावेळेस? नाही. बाबा, या तात्पुरता फरक पडायचा, परत जसं तसंच. तात्पुरता फरक पडायचा, मग जसं तसं होऊन जायचं. बाबा, या आजाराला बरं करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत किती रुपये खर्च केलेले असावे? भरपूर केले. बाबा, या मसूरच्या थेरपी सेंटरमध्ये येऊन तुम्हाला किती दिवस झाले बरं? मी 24 एप्रिल पासून येत आहे, म्हणजे आता 24 तारखेला तुमचा महिना एक होईल. 24 तारखेला. बघा, या 24 तारखेला जो महिना पण झालेला नाही, 24 तारखेला महिना होणार आहे. बाबा, या थेरपी सेंटरमध्ये येऊन कोणत्या मशीनचा तुम्ही वापर केला? काय नाव? रिबॉन बेड. रिबॉन बेड. अजून काय माहिती तुम्हाला? ततम थेरपी. अच्छा, रिबॉन बेड, ततम थेरपी यांचा वापर केला. बाबा, या मशीनचा वापर केल्यानंतर बरं वाटतं का? बरं वाटतं. आता मला सांगा की या थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला कसं कसं वाटतंय, काय फरक पडला तुम्हाला ते सांगा बरं. मला जवळजवळ 40% फरक पडला आता तरी. महिन्याच्या आत. मला सांगा की तुम्हाला गुडघे दुखायचे, तर गुडघ्यात किती टक्के आराम मिळाला? मला गुडघ्याला भरपूर आराम आहे. पहिले गुडघ्याला त्रास जास्त होता ना? मी जिना चढत नव्हतो, हा. आता जिना चढतोय मी. बघा, बाबांना गुडघ्याचा त्रास होता आणि जवळपास 100% रिकव्हरीसाठी आहे. गुडघ्याला काही त्रास त्यांना होत नाही. पहिले जिना चढता येत नव्हता, आता बाबाला जिना चढायला लागले. बाबा, घशाला तो तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होता, आता कसं वाटतंय? आता बरं वाटतंय. ज्या त्यांना घशाला त्रास होता, श्वास वर फुलत होता, थोडं चाललं की धाप लागायची, आता होतंय का असं? आता होत नाही. बघा, धाप सुद्धा, श्वास फुलणे हा विकास सुद्धा त्यांचा बरा झाला. बाबा, पहिले असं कंपन होत होतं, थरथर. आता थरथर होतंय का? आता कमी प्रमाणात. बघा, आता पहिले खूप जास्त थरथर होत होतं. ग्लास पडला, गबसी पकडली, चहाचा कप पकडला तर हात धरता येत नव्हतं, पाण्याचा ग्लास धरता येत नव्हतं. आता बाबांना त्याच्यामध्ये पण सुद्धा आराम मिळाला. बाबा, पोट साफ होतंय का आता तुम्हाला? साफ होतं आता. पोटाचं काय विकार राहिलंय का? आता नाही. आता नाही. तर बाबा, हे सर्व तुम्हाला आराम मिळाला ना? आराम मिळाला. तर बाबा, तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे. समाधानी आहात. बाबा, तुम्ही इथं थेरपी घेतल्यानंतर मी किती रुपये पैसे घेतले तुमच्याकडून? का विनामूल्य घेतली थेरपी? विनामूल्य. काहीच नाही. बाबा, तुम्हाला या थेरपी सेंटरमध्ये येऊन बरं वाटतंय ना? बरं वाटतंय. तर तुमचं या थेरपी सेंटर बद्दल, लुमिरेजच्या थेरपी सेंटर, नाशिकच्या थेरपी सेंटर बद्दल तुमचं मत काय बरं? माझं एकदम चांगलं मत आहे.
मला सांगा की बसल्याने आई बाबांना तुम्हाला जो फरक पडला तर बसल्याने आई बाबांना तुम्ही काय संदेश द्याल? मला चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे. छातीमध्ये दुखत होतं, छातीमध्ये दम लागत होता, गुडघे दुखत होते, हाताचं कंपन होतं. फरक पडला. मला जवळजवळ 40% फरक पडलाय व्हेरी गुड. महिन्याच्या आत. आणि आता पुढची थेरपी बी कराल तर ते राहिलेलं बी बरं होऊन जाईल ना. हो राहिलेले बघा बाबांना एवढा छान फरक पडलेला आहे. गुडघेचे आजार बरा झाला, एवढे आजार त्यांचे बरे झाले, कंपन बरं झालं, श्वास पूर्ण बरं झालं. अजून महिना पण संपलेला नाही, 24 ला महिना होणार आहे. तर हा फरक असं माईक पण धरता येत नव्हता. माईक पण असं धरता येत नव्हता, कबसी धरता येत नव्हती. आता एवढा फरक जर एका महिन्याच्या आतमध्ये फरक पडत असेल, पण काय बाबा सातत्याने सकाळी लवकर येऊन थेरपी घेऊन लागतात, खाडा करत नाही. आणि या कारणामुळे बाबांना फरक पडलेला आहे. तर बाबांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. बाबा किती लोकांना आणलं तुम्ही? मी 2 लोकांना आणलं होतं पण ते परत आले. बाबा 2 लोकांना सांगण्याचं काम आणि लोकांना आरोग्यदान देण्याचं सुद्धा काम करत आहे. तर बाबांना खूप खूप अभिनंदन. थँक्यू.